नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्षाने नेरूळ परिसरातील एका लॉजवर छापा टाकून देहव्यापारात ढकलल्या गेलेल्या 4 तरुणींची सुटका केली आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई परिसरातील अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना 6 मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अनवर शेख नावाचा इसम ग्राहकांना मुली पुरवत असून तो स्वतः किंवा साथीदारांच्या मदतीने रिक्षातून मुलींना विविध लॉजमध्ये घेऊन जात असल्याचे तपासात समोर आले। ग्राहकांच्या पसंतीनुसार मुलगी उपलब्ध करून तो त्यांच्याकडून 20,000 रुपयांची रक्कम घेत असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीनंतर पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून नेरूळ येथील द ब्लेसफुल स्टे लॉजिंग अँड बोर्डिंग येथे पाठवले। बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी लॉजवर छापा टाकला। कारवाई दरम्यान 4 तरुणी तिथे आढळून आल्या, त्यांना मुक्त करण्यात आले। तपासात मोहम्मद हनीफ रजब ब्यारी, अनवर आलम इसाक शेख आणि लॉज व्यवस्थापक राजेश सदानंद ढवले यांनी संगनमत करून तरुणींना या अवैध धंद्याच्या दलदलीत फसवल्याचे व त्याच्या मोबदल्यात 20,000 रुपये स्वीकारल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे। या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना न्यायालयाने 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास नेरूळ पोलिसांमार्फत सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।